माझा विषय आहे सावित्रीबाईंची यशोगाथा। ज्ञान नाही, विद्या नाही, ती घेण्याची गोडी नाही, तयास मानव म्हणावे का? का बुद्धी असून चालत नाही, तयास मानव म्हणावे का? असा प्रश्न ज्यांना पडतो अशा विद्येच्या देवतेला त्रिवार मानाचा मुद्रा। स्त्रियांच्या शिक्षणाची खरी कैवारी, सावित्री तुझ्यामुळे शिकते आज प्रत्येक नारी। शिक्षणाच्या स्वर्गाचे जिने उघडले दार, खऱ्या अर्थाने तीच या जगाची शिरेदार। समाजाला जिने दिली ज्ञानाची सावली, अशी धन्य ती क्रांतिज्योतक सावित्रीबाई माऊली। या माऊलीचा जन्म 3 जानेवारी 1831 मध्ये सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगाव या गावी झाला। त्यांचा जन्म झाला तो काळ जवळपास 250 वर्षापूर्वीचा काळ होय। त्या काळात समाजाची रचना ही विषमतेवर आधारित होती। स्त्रियांची स्थिती खूप दुय्यम होती। स्त्रीला चूल आणि मूल एवढेच तिचे क्षेत्र मर्यादित होते। रांधा, वाडा, उष्टी काढा एवढ्या स्त्रियांच्या सीमा मर्यादित होत्या। मित्रांनो, स्त्री शिक्षणापासून वंचित होती। शिक्षण हे समाजातील एक पांढरपेशांसाठीच होते। मित्रांनो, अनेक अनिष्ट चालीरीती होत्या। त्यात अस्पृश्यता, केशवपण, सतीची चाल, बालविवाह, विधवा पुनर्विवाह अशा अनिष्ट प्रथेखाली स्त्री भरडली जात होती। आपल्या नारीत दुर्बल झाली होती। सतीसारखी अनिष्ट प्रथा होती। आज सती हा शब्द ऐकून आपल्या अंगावर काटे येतात असा तो काळ होता। तर समाजाचा विरोध कोण पत्करणार? अशा परिस्थितीत स्त्री शिकली पाहिजे, तसेच स्त्रीवरील अन्याय दूर झाला पाहिजे। बालवयात सावित्रीबाईंचा विवाह ज्योतिबा फुलेशी झाला आणि तिथून पुढे त्यांच्या आयुष्याला एक विलक्षण कलाटणी मिळाली। मित्रांनो, ज्योतिबा फुलेंनी प्रथम सावित्रीबाईंना शिकवले आणि त्यांच्या साथीने 1848 साली पुण्यातील भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली। समाजाने प्रचंड विरोध करा, पण तो झुगारून त्यांनी सती प्रथा, स्त्री शिक्षण, जाती व्यवस्था या विरोधात ज्योतिबा रावांना खंबीरपणे साथ दिली। मित्रांनो, सावित्रीबाई शाळेत पहिल्या स्त्री शिक्षिका म्हणून रुजू लागल्या। शाळेत जाताना त्यांच्यावर दगडफेक, शिवीगाळ केली जात होती, तरी त्या न डगमगता, न घाबरता रोज शिक्षण देत राहिल्या। त्यांनी स्त्री शिक्षण, जातीभेद आणि सती प्रथा निर्मूलनासाठी आयुष्यभर संघर्ष केला। मित्रांनो, आज सावित्रीबाई, ज्योतिबा फुले नसते तर आजची ही स्त्री मोठमोठ्या पदावर नसती। पायलट, डॉक्टर, इंजिनियर, राष्ट्रपती या मोठमोठ्या क्षेत्रात स्त्री पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून उभी राहिली असती का? अहो, आज स्त्री सावित्रीबाईंमुळेच एवढं अस्तित्व निर्माण करू शकले आहे। पण आजच्या या काळात समाजात स्त्री भ्रूण हत्येसारख्या समस्या का निर्माण झाल्या याचे खूप दुःख होते। सावित्रीबाईंना वाटायचे की एक लेक शिकली तर शिकतील हजारो पिढ्या, असं म्हणून तुम्ही तुमच्या लेकी शिकवल्याच, पण तुमच्या लेकी आज इतक्या शिकल्या की त्यांनी त्यांच्या सावित्री गर्भातच मारल्या। आजही